जल दिवस के अवसर पर ठाणे महानगरपालिका जल आपूर्ति विभाग ने उपनगर अभियंता विनोद पवार ने शहरवासियों से अनावश्यक पानी के उपयोग से बचने का आह्वान किया। उन्होंने कहा कि ठाणे शहर को मुबलक और स्वच्छ पानी आपूर्ति करने का सपना जल्द ही पूरा होगा और ये लगातार जारी रहेगा। पवार ने बताया कि ठाणे की पानी की आवश्यकता 616 मिलियन लीटर है, जबकि वर्तमान में 585 मिलियन लीटर पानी आपूर्ति किया जा रहा है। उन्होंने ये भी कहा कि शहर के बढ़ती जनसंख्या और शहरीकरण को देखते हुए आगामी 2055 तक पानी की पर्याप्त आपूर्ति के लिए सरकार के स्तर पर प्रयास किए जा रहे हैं और इस प्रयास में सफलता मिलेगी। जागतिक जल दिन आहे। या जल दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे सर्व अभियंता, आमचे सर्व कर्मचारी, उपस्थित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं आम्ही हा जागतिक जलदिन साजरा केलेला आहे। या जलदिनाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील जनतेला काटकसरीने आणि जपून पाणी वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे। आज ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची गरज 616 MLD इतकी आहे, मात्र सद्यस्थितीत आपण 585 एवढा पाणीपुरवठा ठाणे महानगरास करतो। शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने, वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने पाण्याची मागणी लक्षात घेता आपण शासनाकडे विविध स्रोतामार्फत पुढील 2055 पर्यंत लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण करण्याबाबतचे विविध प्रकारचे प्रयत्न आपले सुरू आहेत। शासन स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यास आपल्या निश्चित यश येईल आणि ठाणे शहरातील नागरिकांना आपण मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण कायम पूर्ण करत आलोच आहे, यापुढे करत राहू। मात्र शहरातील नागरिकांना एकच आमचं आव्हान आहे की पाणी हे निसर्गाची देण आहे। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि काळाची गरज आहे। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती। धन्यवाद।